पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद होताना दिसते, ज्यामध्ये अकोला येथे 43 डिग्री सेल्सिअस तापमान मागील 24 तासामध्ये आपल्याला दिसून आलं. त्यानंतर अमरावती आहे. मराठवाड्याचा जर विचार कराल तर परभणीमध्ये 41 डिग्री सेल्सिअस होतं आणि मालेगावमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तेथेसुद्धा 41 डिग्री सेल्सिअसची इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं की हाच फोरकास्ट येणारे 3 ते 5 दिवस आहे आणि त्यानंतर थोडीशी घट होताना दिसेल. आपण सकाळपासून बातम्यांमध्ये पाहतो की पुणे शहराला आता पुढच्या 3 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला जाणार आहे. मात्र खरंच असं काही आहे का, तर ते पाहण्यासाठी आपण आता हवामान विभागात जे आहे पुणे शहरातलं तर तिथे आलो. मात्र जे माहिती मिळालेली आहे तर त्यानुसार पुणे शहरातलं तापमान जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मात्र हीट वेव्ह क्रॉस करण्यासाठी जे तापमान आहे तर ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणं गरजेचं असतं. मात्र तितकी परिस्थिती पुणे शहरात सध्या नाही आहे, त्यामुळे पुणे शहराला कुठलाही येलो अलर्ट नाही आहे. मात्र हवामान विभागाची जी माहिती आहे त्यामुळे त्याप्रमाणे पुणे शहरासह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवर जे तापमान आहे तर ते वाढलेलं आहे आणि पुणे शहरात सुद्धा सगळ्यात जास्त तापमान 41 अंश सेल्सिअस हे धानोरी भागामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. त्यामुळे आत्ताचे जे तापमान आहे तर ते 39 अंश सेल्सिअस आहे. जर ते 45च्या पुढे गेलं तर अशा प्रकारचा येलो अलर्ट पुणे शहराला दिला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी अशी कुठलीही परिस्थिती नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नेमकी काय अधिकची माहिती आहे जाणून घेणार आहोत हवामान विभागाचे अधिकारी सानप यांच्याकडून. सर, मागच्या काही दिवसांपासून शहरात आपल्याला उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतो. काय नेमकं टेम्परेचर आहे आणि काय नागरिकांना आवाहन कराल? ओके, आता मागच्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघतोय की तापमान हे 39 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. इवन 40 डिग्री सेल्सिअस लोहेगावमध्ये रिपोर्ट झालेला आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे एक प्रतिचक्रवाती परिस्थिती किंवा अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन हे महाराष्ट्र रिजनवर आहे आणि त्यामुळं तापमान आपल्याला वाढताना दिसतं आहे. येणारे 3 ते 5 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 1-2 डिग्री सेल्सिअसनी घट ही कमाल तापमानामध्ये आपल्याला दिसेल. पुणे शहरासोबत सर राज्याची काय परिस्थिती आहे? राज्यातील तापमानाबद्दल काय सांगाल? कुठल्या भागाला उन्हाचा तडाखा जास्त अनुभवायला मिळेल? ओके, पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद होताना दिसते, ज्यामध्ये अकोला येथे 43 डिग्री सेल्सिअस तापमान मागील 24 तासामध्ये आपल्याला दिसून आलं. त्यानंतर अमरावती आहे. मराठवाड्याचा जर विचार कराल तर परभणीमध्ये 41 डिग्री सेल्सिअस होतं आणि मालेगावमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तेथेसुद्धा 41 डिग्री सेल्सिअसची इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. आणि जसं मी सांगितलं की हाच फोरकास्ट येणारे 3 ते 5 दिवस आहे आणि त्यानंतर थोडीशी घट होताना दिसेल. कोकण आणि गोवाचा जर विचार कराल तर तिकडेसुद्धा 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. परंतु हीट वेव्ह किंवा जे प्लेन एरियाज आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली टेम्परेचर कोकण आणि गोवामध्ये कमी आहे. जरी हे तापमान बऱ्याच ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असलं तरी उष्णलहर किंवा हीट वेव्ह आपण दिलेली नाही आहे. आणि त्याचं कारण म्हणजे की हीट वेव्ह देण्यासाठी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गरजेचं असतं ते आहे, परंतु ते सरासरीपेक्षा 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे, परंतु त्याचे सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे. तर ही कंडिशन 2 ते 3 दिवसानंतर विदर्भात स्पेशली सॅटिस्फाय होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यावेळी तिकडे अलर्ट दिला जाईल. ओके, पुणे शहरात सध्या अशी काही परिस्थिती नाही आहे ना, कारण येलो अलर्ट दिला जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे. तर असं काही आहे का, पुणे शहराला येलो अलर्ट आहे का? नाही, सध्या तरी आपण दिलेलं नाही, कारण जे काही तापमान आहे त्याची सरासरीपेक्षा ते 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनीच जास्त आहे. त्यामुळं हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होत नाही, परंतु टेम्परेचर 40पेक्षा जास्त आहे. त्यामुळं नागरिकांनी नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी पुणे शहराला 3-4 दिवसांसाठी येलो अलर्ट नसला तरी तापमान जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पुणे शहरातलं. त्यामुळे पुणेकरांना जर बाहेर पडायचं असेल तर जी काही खबरदारी आहे तर ती घ्या आणि मगच बाहेर पडायचं असेल तर पडा. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, SVK मिरर, पुणे.